दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। तर दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिकेतनं मागणी करण्यात आली आहे। दिशा सालियनच्या प्रकरणी आज विधिमंडळात सुद्धा चर्चेची शक्यता आहे। तर या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक होण्याचा सुद्धा अंदाज आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आज काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी दिशा सालियनच्या वडिलांनी पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात आता धाव घेतली आहे। त्या संदर्भात त्यांनी याचिका दाखल केली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल, पुन्हा एकदा आता हे प्रकरण उफाळून आलंय, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, बरोबर आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरण जे आहे ते पुन्हा एकदा आता समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्या वडिलांनी जे आहे ती याचिका जी आहे ती पुन्हा कोर्टात दाखल केलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे हा पुन्हा मुद्दा जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय। अधिवेशन सत्र जे आहे ते सुरू आहे आणि त्याचवेळी अशा पद्धतीने हा मुद्दा समोर आल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा अधिवेशनात जो आहे तो गाजला असल्याची माहिती जी आहे ती मिळते। कारण आपण जर पाहिलं तर भाजप असेल किंवा शिवसेना शिंदेचे असेल, या दोन्ही पक्षाचे आमदार जे आहेत ते आता प्रश्न जो आहे तो विचारू शकतात। आणि काल आपण जर पाहिलं तर नितेश राणे यांनी राजीनाम्याची मागणी जी आहे ते आदित्य ठाकरे यांच्या केलेली पाहायला मिळाली होती। ज्या पद्धतीनं दिशा सालियन यांचा मृत्यू झाला आणि त्या प्रकरणाबद्दल जी याचिका आता तिच्या वडिलांनी दाखल केली आहे त्यामध्ये दबाव जो आहे तो टाकला गेला असंही त्यांनी म्हटलंय आणि काही नावं जी आहेत ती त्यामध्ये घेतलेली पाहायला मिळतात। त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव सुद्धा समोर येताना पाहायला मिळतंय। त्यामुळे साहजिकच आहे आज हा मुद्दा जो आहे तो विधानसभेत गाजू शकतो। बाहेरच्या ज्या पायऱ्यांवरती जे आंदोलन केलं जातं त्या ठिकाणी सुद्धा सत्ताधारी आमदार जे आहे ते आंदोलन या ठिकाणी करू शकतात। त्यामुळे एकंदरीत हा मुद्दा जो आहे तो विधानसभेत आज दिवसभर गाजणार आहे। कारण ज्या पद्धतीनं ही याचिका समोर आलेली आहे आणि त्यामध्ये धक्कादायक खुलासे जे आहे ते तिच्या वडिलांनी केले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे साहजिकच सत्ताधारी जे आहे आमदार असतील ते आता संपूर्ण हा मुद्दा जो आहे तो उचलून धरताना आपल्याला विधान भवनामध्ये पाहायला मिळतील। अगदी नक्कीच विनायक, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।